हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत ना? मी पण मजेत. तर आज आपण आलेलो आहोत बारड इथे. तर बारडला आपण आलेलो आहोत. तर बारडला ह्यासाठी आलेलो आहे की बारडमध्ये प्रसिद्ध देवी शीतला देवी आहे ना, तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर चला तुम्हाला दाखवते की शीतला देवी कुठे आहे. तर इथे आम्ही सध्या बारडमध्ये आहे. तर आंबे विकत घेतोय. तर आंबे यासाठी घेतोय की आम्हाला रस बनवायचा आहे गाईज. त्यासाठी घेतलंय तांबे आम्ही 1 किलो. आणि आता बारडमध्येच आहोत. तर बारडमध्ये कुठे आहे देवी ते मी तुम्हाला सांगते. सरळ आहे. तर तुम्ही जर बारडमध्ये आले ना, तर बारडमध्ये सरळ सरळ गेले ना तर अर्धा किलोमीटरवर देवी येईल. शीतला देवी आहे बघा बारडमध्ये. आतमधून जायचं आणि सरळ सरळ नीट जायचं. सरळ नीट गेल्यावरच तुम्हाला अर्धा किलोमीटरवर देवी आहे. गाडीने जर गेले तर 2 मिनिटात पोहोचू शकतो. आणि पायी चालत गेलो तर 10-15 मिनिटं लागतात. तर गाईज आपण आता चाललोय, निघालोय देवीकडे दर्शन घेण्यासाठी. तर खूप गर्दी होती, बघू शकता. अर्ध्यातूनच आम्हाला गर्दी दिसली. अजून तर खूप लांब आहे देवी. तर आम्ही इथून गेलो, गर्दी एवढी होती. तर एवढी ट्रॉफिक होती तर काय सांगायलाच नको. तरी पण आम्ही गेलो. गर्दी एवढी असते तर आम्हाला माहित नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून. पण आलो आम्ही. तर ट्रॅफिक एवढं जाम होते, निघतच नव्हत्या गाड्या बाबा, अडकूनच होत्या. पुढे गाड्या थांबलेल्याच होत्या. तरी पण आम्ही कसं पण गेलो. आणि गेल्याच्या नंतर आम्ही तिथं पोहोचलो. आम्ही देवीजवळ पोहोचलो. आणि पोहोचल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो. तिथल्या ताई आम्हाला बोलवतायत. ताई म्हणतायत या आमच्या इकडे बसा बसा, इकडे या म्हणून. आणि हसत होत्या. त्यांना लाज म्हणजे हे वाटत होतं की काय काढतायत व्हिडिओ म्हणून. मी सांगितलं त्यांना युट्यूब व्हिडिओ काढते. तर बरं ठीक आहे म्हणले, काढा म्हणले. दादा पण हसत होते. तर मग आम्ही गेलो, आतमध्ये बसलो. बसल्याच्या नंतर आम्ही बघितली गर्दी. आतमध्ये कोणी स्वयंपाक बनवत होतं, कोणी सवासण्या वाढत होतं, तर कोणी जेवत होतं. तर आम्ही पण आमचं चला म्हटलं पूजा करून यावं. आम्ही पोळ्या करून आणल्या होत्या. मला आता कळत नव्हतं काय स्टार्टिंग करावं. आंबे मग मला सांगितलं अश्विनीने की आंब्याचा रस पहिला बनव. मग मी रस बनवायला घेतला. पण मला तहान लागली बाबा, सर्वात जोरात तहान लागली. तर मला पाणी पियायचं होतं. तर पाणी पियायला भेटत नव्हतं. तर मग ते म्हणलं चला ठीक आहे, चला बनवूया म्हणलं. पण त्या गर्दीने मला काहीच नाही. आणि त्यातल्या त्यात पाऊस होता. पावसाने काही सुधारलं नाही. पाणी इकडे तिकडे बघायला लागले. पाण्याला पण गर्दी होती. तर मग मी तिथे बसले थोडा वेळ. जरासं मी त्या भैयाला म्हणलं, भैया मला पाणी दे रे बाळा म्हणलं. तर मग त्या भैयानं मला पाणी दिलं. मग पाणी दिल्यावर पिलं. मग पिल्याच्या नंतर मग आम्ही रस बनवला थोडा, कसा तरी जसा आला तसा रस बनवला. आणि मला काय तेवढं परफेक्ट नाहीये म्हणा मी रस बनवण्यामध्ये, जसा आला तसा बनवला. पण ते एवढं आहे की नक्की आहे की मी थोडाच बनवते दरवेळेस. एवढं नक्की आहे की रस बनवते. आंबे पण छान होते, थोडे कडक होते. थोडं प्रेस करायला थोडा टाइम लागला, पण गोडच्या गोड होते. रस मी खूपच कमी बनवलेला आहे, कारण लहान मुलं खात नाहीत जास्त, तिखटच खातात जास्त, पोळ्या खातच नाहीत जास्त म्हणून. आणि मी आणल्यात जास्त पोळ्या. पण आता जाऊ दे, आता आणल्या तर काय करणार, आता ठीक आहे जाऊ दे. आम्ही मग काय केलं, गेलो आम्ही आता ताट घेण्यासाठी गेलो, पूजेचं ताट. आणि मग ताट घेतलं आम्ही. इथे विचारलं कितीला आहे. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला सांगितलं. मग दिलं आम्हाला जे जे काय वस्तू आहेत ते दिल्या. म्हणलं हे घ्या, म्हणलं पूजा करा म्हणलं. मग आम्ही गेलो. तिथं दाखवतो तुम्हाला की काय आहे काय नाहीये. तेव्हा ताईने आम्हाला सर्व चांगलं मार्गदर्शन दिलं. त्या ताई खूप चांगल्या होत्या. मग आम्ही त्यांचाच आवाज घेणार होतो, पण या गोंधळमुळे काहीच आवाज ऐकायला येत नव्हता. म्हणून व्हॉइस रेकॉर्डिंग करायला लागली मला. मार्केट तर एवढं लागलं होतं तर काय सांगायलाच नको. हर गोष्ट तिथं भेटत होती. तर पावसामुळे पण बिचाऱ्यांचा धंदा पण म्हणजे एकदम सारखं त्यांना काढायला घालायला प्लॅस्टिक लागत होतं. पण पाऊसच येत होता मध्ये. चला आता आपण आतमध्ये एंट्री करू. तुम्ही फर्स्टच बघसाल जेव्हा बघा एंट्री केल्यावर किती गर्दी आहे गाईज. पुढे पण आहे, पण आम्ही पुढे केला नाही व्हिडिओ शूट. खाली पण आहे, विहीर वगैरे आहे, पण तिथं केला नाही. का केला नाही? कारण गर्दीमुळे केला नाही. आणि एकदम मोबाईल हातात भिजणार म्हणून केला नाही. आम्ही मेन देवीचं दर्शनच तुम्हाला दाखवतोय, नाहीतर ते पण दाखवलं असतं. इथे देवी आहे शीतला देवी. आणि तिला म्हणजे नैवेद्य वगैरे इकडे ठेवतात, या म्हणजे या साईडला ठेवतात. आणि समोर देवी आहे. इथे सगळे आलेले, म्हणजे ते तर कसं आहे ना, गर्दीत म्हणजे कोणाचा एकमेकाला आवाजच येत नव्हता. मग त्यासाठी आम्ही फक्त शूट केलं. म्हणलं घरी आल्यावर व्हॉइस रेकॉर्डिंग करू. हे बघा इथे नैवेद्य वगैरे ठेवलेलं आहे देवीला पूजासाठी.
हे बघा सगळेजण करतायत आणि करून झाल्याच्या नंतर त्यांनी काय आणलं होतं, पोळ्या, काही मध्ये पोळ्या दिसत होत्या, भाजी काय हरभऱ्याची दिसत होती. ज्यांना योग्य वाटेल, जसं वाटेल तसं घेऊन येतात. असं काही नाही की हे आणलं पाहिजे ते आणलं पाहिजे, आपल्या मनावर आहे, तसं काही नाहीये. तर मग हे घेऊन आलेत. मग आम्ही आता चाललो, आमची झाली, आम्ही नैवेद्य ठेवलं, आता देवीकडे आता दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत. इथे मुलगा क्यूट होता, तो बघत होता मला सारखा सारखा, तरी पण मी काढलं. आणि बघा आता आतमध्ये गर्दी, आम्ही कसं तरी गेलो आतमध्ये. बघा शीतला देवी आहे आणि इथे आम्ही दर्शन केलं. 1 सेकंड सुद्धा आम्हाला उभं ठेवलं नाही, लगेच बाहेर काढलं, पाया पडलो आणि आम्ही लगेच आलो, कारण गर्दीच एवढी होती तर कोणाला जास्त दर्शन भेटलंच नाही. मग आम्ही आलो. आल्याच्या नंतर मग हे बघू शकता, पाऊस पडत होता. मग आम्ही पाऊस झाल्यावर आलो कसं तरी भिजत घरी. आणि तिथे घरी नाही, तिथेच आलो आम्ही त्या ताईच्या म्हणजे यांच्यामध्ये टेंटमध्ये. आणि तिथे मग आम्ही जेवण वाढलं काही लोकांना आणि जेवण करू घातलं. मुलं तर काही पोळ्या वगैरे जास्त खाल्ल्या नाही, त्यांनी काय भात डाळ, त्यांचं पण पोट भरलेलंच होतं. पण तरी मी म्हटलं चला बाबा, आमच्याकडे आता भेटत नव्हत्या तरी चला म्हणलं. मग बाकीच्या उरल्या होत्या ते त्या दीदींना देऊन टाकल्या. मग दीदी म्हणलं दे आम्हाला, आम्ही घेतो. मग ते म्हणले ठीक आहे, म्हणलं देऊन आलो आम्ही सगळं तिकडं, काय करणार घरी आणून तरी ते स्वयंपाक. मग त्याच्यासाठी मग तिथेच देऊन आलो आम्ही. आणि मग घरी आलो. घरी आल्याच्या घरी मग यांना वाढलं. नंतर मग आम्ही बारडमध्येच आहोत, शॉपिंग वगैरे थोडीशी केली. बाप रे, बारड काय सुधारलंय, बाप रे काय सुधारलंय. मी तर एवढी शॉक झाले की एवढं कसं बारड सुधारलं. मी काही म्हणजे 5-6 वर्षा अगोदर नेहमी डेलीच, म्हणजे गावी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा डेली यायचो ना बारडला, ते तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. आता बारड किती डेव्हलप झालेलं आहे, बाप रे, खूप छान. ओळखायलाच नाही आलं मला तर बारड. आम्ही पार भिजलो होतो पावसामुळे, पार भिजून झालो होतो. आणि मग आता तसंच आम्ही नांदेडला गेलो आणि नांदेडला अर्धा 1 पाऊण तास लागला आम्हाला, भिजतच गेलो आम्ही. काय करणार मग, आता झडी पाण्याचे दिवस आहेत आणि कुठं आता मग वारं वावदान आलं तर म्हणून भीती वाटत होते, त्यासाठी आम्ही निघालो आता घरी. तर गाईज आलो घरी, आम्ही थकून भागून आलो. आमचे चेहरे बघा कसे पडलेत. दूध वगैरे घेऊन आलो, कॉफी बनवणार, आता फ्रेश होणार, मग लाईव्हला येणार. तर गाईज अशा पद्धतीने आम्ही शीतला देवीचं दर्शन करून आलो. गाईज कसा वाटला शीतला देवीचा व्हिडिओ, शीतला देवीचा, तर प्लीज आवडला असेल तर कॉमेंट, लाईक